प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 16 ऑगस्टचा रिव्ह्यू तुम्ही बघत आहात आणि आजचा भाग छान दाखवलाय त्यांनी खूप. सुरुवातीला आपण बघतोय की कल्पनाताई म्हणतात ना काल अर्जुनला, आता तर सुगरण बायको मिळाली आहे तुला. तर आता ही प्रिया टोमणा मारते त्यावर. आता तर सायली स्वयंपाक करणं सोडूनच देणार आहे. माझी आई रोज स्वयंपाक करेल ना, म्हणजे ती स्वयंपाक करायला लावेल माझ्या आईला. पूर्णाजी तिला सडेतोड उत्तर देतात, अगं तन्वी असं काही नाहीये बाई. अर्जुनला त्याच्या आत्याचं कौतुक असलं ना तरी तो त्याच्या बायकोच्या हातचंच जेवणार. काय रे अर्जुन. अर्जुन आता हसतोय गालातल्या गालात आणि सायली गोड लाजते. प्रतापराव म्हणतात, पूर्णाई किती दिवसानंतर तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद दिसतोय. पूर्णाजी खूप उत्साहात आहेत बरं का प्रेक्षकांनो. सायली म्हणते, बाबा अहो ते लेकीच्या हातचं जेवल्याचं तेज आहे ते आता असंच कायम राहणार आहे. कारण प्रतिमा त्या आपल्यासोबत आता कायम राहणार आहेत. आता लगेच प्रिया सायलीकडे बघायला लागते अशी. आता पूर्णाजी तर अगदी टॉप ऑफ दी फ्लोअर आहेत आज. पूर्णाजी म्हणतात, अरे प्रताप, माझा आनंद माझ्या पोटात मावत नाहीये. माझी मुलगी माझ्याशी बोलत नसली म्हणून काय झालं, तिच्या हातचं जेवण तर मला मिळालंय की नाही. तुम्हाला सांगते मी, माझे गुडघे जर जागेवर असते ना तर मी तुम्हाला मस्त नाचून दाखवलं असतं. सगळेच जण आता पूर्णाजीला हसायला लागतात आणि आता अर्जुनला मात्र सतत शिंक सुरू झाल्यात. त्याला झाली बिचाऱ्याला सर्दी. पण आता सगळेजण बघा कसे हसतायत, मस्त आनंद व्यक्त करतायत. पूर्णाजी म्हणतात, अगरे काय रे अश्विन, तुम्ही ते कॉलेजमध्ये मुलं म्हणतात ना ते काय ते सगळे बसून ते रात्र जागवतात बघा, त्याला काय म्हणतात रे ते. हा, ते नाईट बीट मारणं का काय म्हणता ना, आज मला ती नाईट मारायची आहे बाबा. अर्जुन म्हणतो, बापरे नाईट बीट मारणार आहे पूर्णाजी. प्रतापराव म्हणतात, काय. कल्पनाताई पण म्हणतात, बाप रे पूर्णाई, अगो चक्क नाईट बीट मारायची काय तुला. कल्पनाताई म्हणतात, पूर्णाई तुम्हीच बोलताय ना हे. आता या पूर्णाजी म्हणतात, अगं हो कल्पना मीच बोलते. अश्विन गंमत करतो पूर्णाजीची आणि म्हणतो, मला वाटतं पूर्णाजीच्या आमटीमध्ये तारुण्य वगैरे मिसळलं होतं की काय. पूर्णाजी म्हणतात, ए म्हातारी कोणाला म्हणतोस रे अश्विन, मी काही म्हातारी बितारी नाही मी अजून तरुण आहे. म्हातारे असाल तुम्ही सगळे. अर्जुन म्हणतो, अय होय पूर्णाजी. आता सायली म्हणते, हो पूर्णाजी तुम्ही आहात तरुण, पण जागरण नाही करायचं, त्याने तुमचीच नाही सगळ्यांचीच तब्येत खराब होईल. आजचा आनंद कसा साजरा करायचा हे आपण बघूयात नंतर, पण आज वेळेत झोपा बरं. आता लगेच कल्पनाताई म्हणतात, चला बाबा मालकीनबाईंनी हुकूम सोडल्यावर जावंच लागेल सगळ्यांना. पूर्णाजी तर सायलीला म्हणतात, आपली आज्ञा शिरसावंद्य. पण आज अस्मिताने एकही टोमणा मारला नाहीये. तिचं विशेष कौतुक करावं लागेल बिचारीचं. एवढे पेशन्स ठेवून तिने सगळं म्हणजे सहन केलंय या सगळ्यांचा आनंद. कमाल आहे नाही बिचारीची. आता पूर्णाजी अस्मिताला म्हणतात, चला अस्मिताबाई सोडा आम्हाला आमच्या रूममध्ये. आता सगळे निघून जातात तेव्हा ही प्रिया अर्जुनकडे अशी बघत असते. अर्जुन तिला बाय करतो आणि शिंकून जातो. प्रिया सायलीला प्रतिमा त्याच्या खोलीत जाताना बघते आणि विचार करते, सायली जात नाहीये अर्जुनच्या खोलीत, म्हणजे सायली आउट आणि ही तन्वी इन अर्जुनच्या खोलीमध्ये. असो, आता प्रतिमा त्या पण गाढ झोपलेल्या असतात. सायली त्यांच्या जवळ येते, आपुलकीने तिथे पाण्याचा ग्लास वगैरे ठेवते आणि त्यांच्या डोक्यावरनं असा हात फिरवते. सायली किती मायाळू दाखवली आहे नाही प्रेक्षकांनो, खरंच खूप गोड दाखवली आहे सायली. प्रेक्षकांनो, सायलीने ठरवलंय प्रतिमा आत्यांना त्यांचा भूतकाळ आठवूनच द्यायचा आहे. तिने ते नाणं वगैरे पण दाखवलंय बरं का प्रतिमा आत्याला. आता एक एक प्रसंग त्यांनी इतके छान उलगडून दाखवलेत ना. सायलीने प्रतिमा आत्याच्या डोक्यावरून असा हात फिरवला आणि मग तिथून निघून येते ती त्यांच्या खोलीतून. आता इकडे ही प्रिया आली बघा अर्जुनच्या खोलीत. हाय अर्जुन. अर्जुन म्हणतो, ये ये तन्वी. आणि आता तो सारखा शिंकत असतो आणि म्हणत असतो, सॉरी सॉरी, बरं झालं पण तू आलीस. आता प्रिया म्हणते, हो अरे सायली माझ्या आईच्या खोलीत गेलीये ना, म्हणून तुला भेटायला आले रे. सायली असली की आपल्याला नीट बोलताच येत नाही ना. आता अर्जुन सारखा शिंकत असतो आणि म्हणत असतो, हा हो बरोबर आहे बरोबर आहे. आता प्रिया म्हणते, तुला सर्दी झाली आहे का. अर्जुन म्हणतो, अगं हां झाली आहे खरी थोडीशी, पण आता तू आली आहेस ना मग मला बरं वाटेल. बस बस उभी काय आहेस तू. प्रिया तिथे बसते घरी त्याच्या समोर. आता अर्जुन तिला म्हणतो, बरं झालं सायली तिकडे गेली प्रतिमा आत्याच्या खोलीत, आता निवांत वेळ मिळेल आपल्याला गप्पा मारायला. आणि पुन्हा शिंकतोय तो आणि तिच्या समोरच शिंकतोय. प्रिया लगेच म्हणते, अरे गप्पा वगैरे नंतर मारू आपण, आता नको राहू दे. अर्जुन त्या शिंकलेल्या हातानेच तिला हात लावतो आणि म्हणतो, अगं बस ना, परत कधी वेळ मिळेल काय सांगता येतं नाही का. नाही, आणि तसंही माझ्या मनात सगळं म्हणजे माझ्या मनातलं मी तुलाच सांगतो ग, तुलाच तर कळतं ना माझ्या मनात काय चाललं काय नाही. मी सायली सोबत शेअर पण नाही करू शकत ग. मी ठरवलंय आता
मी ठरवलंय, मी मधुभाऊंची केस संपली ना की सांगणार आहे मला लाईफ पार्टनर म्हणून ती बाई नकोच आहे. आता पुन्हा शिंकतोय हा. आणि आता ही प्रिया म्हणते आत्ता का नाही सांगू शकत तू हे सगळं. अर्जुन म्हणतो आता नाही सांगू शकत ना, कारण ते काय अर्जुन उत्तर काय द्यावं हे आठवून सांगत असतो. बघा ना, म्हणजे ती सांगल असं सगळ्यांना की माझे वडील जेलमध्ये आणि यांनी मला सोडून दिलं आणि अशी सिंपती गेन करेल ना ती सगळ्यांची, म्हणून मला मधुभाऊंची केस लवकरात लवकर सॉल्व करायची आहे. आता प्रिया म्हणते अरे मधुभाऊ पण असेच आहेत रे, सिंपती गेन करायसाठी रडारड करायची आणि आपल्या सगळ्यांची सिंपती गेन करायची. अरे तो विलास आला होता ना आश्रमामध्ये, आता हा पटकन शिंकतो ती बोलत असताना. आता ही लगेच उठते आणि म्हणते बरं जाऊ दे बाबा, मी न जाते, अरे तुला खूपच सर्दी झाली आहे, हे बघ तू न आराम कर अर्जुन, मी निघते आता. अर्जुन म्हणत असतो अगं थांब ना तन्वी, कधी वेळ मिळेल आपल्याला कधी असं तो पुन्हा शिंकतो बोलता. आता ही मनात विचार करते तुझ्या शिंकांमुळे मला निमोनिया होस तर काय मी इथेच थांबू का, असं ती मनातल्या मनात विचार करते. फरक बघा कसा दाखवला त्यांनी प्रेक्षकांनो. खरं तर कधी कधी अशा मालिकांना बारकाईने बघितल्यावर मग कळता. आपण काही गोष्टी तात्पुरते विचार करतो ना प्रेक्षकांनो, म्हणून आपल्याला बोर वाटतं. पण आता बघा ही प्रिया काही अर्जुनच्या खोलीत थांबत नाही. इकडे सायलीने त्या प्रतिमा आत्याचा फोटो हॉलमधून काढून त्या प्रतिमा आत्याच्या समोर लावलाय, अगदी त्यांच्या बेडरूम मध्ये. मनात विचार करते हा फोटो तुमच्या नजरेसमोरच राहू देत. रोज सकाळी सकाळी डोळे उघडल्यावर तुम्हाला हा फोटो दिसेल आणि मग तुम्हाला जाणवायला लागेल आत्या की हा तुमचा चेहरा आहे. सायलीने तो फोटो अगदी तन्मयतेने तिथे ठेवलाय आणि आता किचनमध्ये राहिलेलं सगळं आवरसावर करत असते. पण आता इकडे प्रिया पळ काढते अर्जुनच्या खोलीमधनं. बघ अर्जुन मी निघते आता, माझ्या आईचा चेहरा बघायचा आहे रे मला झोपायच्या आधी, मला शांत झोप नाही लागणार बघ. आता हा पुन्हा तिच्या अंगावर शिंकतो. आता ही पळते डायरेक्ट, नको मी निघते, अरे बाय 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 स्वीट ड्रीम. अर्जुन म्हणत असतो अगं तन्वी थांब ना प्लीज, तन्वी. आता ही प्रिया अर्जुनच्या खोलीतून आली हे सायलीने पाहिलं. सायली विचार करते अच्छा प्रिया आमच्या खोलीत परत गेली होती तर आता बघते ना हे मला खरं सांगतायत की नाही ते. अर्जुन विचार करतोय इकडे, अरे यार काय रॉंग टाइमला सर्दी झाली आहे मला, चांगला चान्स होता माझ्याकडे क्लू वगैरे मिळवायचा आणि तोही गेला. आता पुन्हा बिचारा सारखा शिंकतोय आणि चांगली सर्दी झाली आहे याला. पण अर्जुन मनात विचार करतो माझी तब्येत खराब आहे हे कळाल्यावर मिसेस सायली माझी किती काळजी घेतात आणि ही बघा कशी पळून गेली डायरेक्ट. अशा गोष्टी ज्याच्या त्यालाच जाणवतात, सांगायची गरज नसते. अर्जुन शिंकून हैराण झालाय. आता सायली थोड्या वेळाने खोलीत येते, ती येत नाही खोलीत की लगेच हा म्हणतो तन्वी या रूम मध्ये आली होती पण मी तिला बोलवलं नव्हतं, मी तिच्याकडून खरं वधून घेण्याचा खूप प्रयत्न केला, मला शिंक आली आणि ती पळून गेली. हा आता कुठे त्याला बरं वाटतंय असं त्याने एका दमात सांगितलंय. सायली त्याला हसायला लागते आणि म्हणते बरं ठीक आहे मी तुमच्यासाठी काढा करून आणते. अर्जुन म्हणतो तन्वी इथे आली, तुम्हाला राग नाही आला मग. आता सायली म्हणते माझा राग तिने इथे येण्यासाठी नाहीये, तुम्ही लपवता ना ह्यासाठी मला राग येतो. अर्जुन म्हणतो पण मी तुम्हाला प्रॉमिस केलं ना मी आता लपवणार नाही, मला काढा नको, मी गोळी घेतो, मला बरं वाटेल. अर्जुन तो AC जास्तीच फुल करायला लागतो तेव्हा सायली म्हणते हे बरं आहे तुमचं, एकीकडे गोळ्या घ्यायच्या आणि दुसरीकडे त्या ACचा हिमालय करून ठेवायचा, ते बंद करा बरं आधी. सायली अर्जुनच्या हातनं तो ACचा रिमोट कंट्रोल घेते आणि बाजूला ठेवते. कपाटातनं माकड टोपी काढते आणि याला घालून देते. आता सायली म्हणते ही माकड टोपी घालायची आणि चुपचाप झोपायचं. सायलीला अर्जुन म्हणत असतो पण अहो हे तुम्ही हे थांबा ना जरा. सायली म्हणते बिलकुल बोलायचं नाही, आजारी आहात ना तुम्ही. आता अर्जुनला ती टोपी घातल्यावर तो कसा दिसतोय बघा. अर्जुन म्हणतो हसताय, मुद्दाम हसताय ना तुम्ही. आता सायली त्याला म्हणते या आरशासमोर बघा कसे गोड दिसताय तुम्ही, अगदी लहान मुलांसारखे. मग अर्जुन मनात विचार करतो आरशात पाहता पाहता लहान मुलांसारख्या तर तुम्ही आहात, किती इनोसंट दिसता तुम्ही मिसेस सायली. मग आता सायली म्हणते शहाण्या मुलासारखं गोळी घ्यायची. आता तिने गोळी काढली आहे कपाटातनं, त्या अर्जुनला गोळी पण दिली आहे आणि अर्जुनला म्हणते चला आता शहाण्या मुलासारखं झोपायचं. अर्जुन म्हणतो तुम्ही इथे झोपणार माझ्या बाजूला, मला सर्दी झाली तरी सुद्धा. आता सायली म्हणते हो म्हणजे काय, आजारी माणसाच्या बाजूला आपलं माणूस असायला हवं. तुम्हाला रात्री काही लागलं ना तर मला हाक मारा आणि जर मला झोप लागली तर मला उठवा बरं का.
अर्जुन आता विचार करायला लागतो की सायली किती चांगली आहे. आणि मग सायली म्हणते, काय झालं, असला कसला विचार करताय, चला झोपा. अर्जुन पुन्हा AC लावत असतो. तेव्हा सायली म्हणते, नाही नाही, हिमालय बंद करायचा आहे तो. अर्जुन म्हणतो, बरं बरं बंद करतो. आणि मग आता अर्जुन चुपचाप अगदी गुड बॉय सारखा झोपून राहतो. सायली म्हणते, डोळे बंद करा बरं. अर्जुन झोपेत म्हणत असतो, मी म्हणत होतो की सायली म्हणते, डोळे बंद आणि तोंड पण बंद. आणि तुम्ही लहान मुलांसारखं दामटवून झोपू का तुम्हाला? आता झोपा म्हणलं ना शांत, अजिबात आवाज करायचा नाही. आता या सीनमध्ये त्यांनी दाखवलंय की सायली अर्जुनची कशी छान काळजी घेते आणि अर्जुन गुडकून झोपी पण गेलाय. कधी कधी आजारी माणसाला छान वाटतं अशी आपली काळजी घेतली तर. असो, आता या प्रतिमा आत्या उठल्या ना सकाळी सकाळी, आणि उठल्या उठल्या त्यांना त्यांचा फोटो दिसलाय. त्यांनी उठल्या उठल्या देवाला नमस्कार केलाय आधी, आणि फोटो बघतात तर काय, प्रतिमा आत्याचा फोटोच प्रतिमा आत्या बघतायत. आणि आता त्या फोटोला त्या खूप वेळ न्याहाळताना दिसल्यात. आणि इकडे सायलीबाई सकाळीच उठल्यात, मस्त फ्रेश होऊन आल्यात आणि दूध बीत तापवायच्या तयारीला लागतात. आणि मग अचानक तिला वाटतं, प्रतिमा आत्या उठल्या असतील का, त्यांना त्यांचा फोटो बघून काय वाटलं असेल, बघते मी जाऊन जरा, असा विचार करून सायली आता त्या प्रतिमा आत्याच्या रूमकडे जाते. आणि प्रतिमा आत्या सारखा त्यांचा फोटो अशा बघत असतात. सायलीचं लक्ष जातच. सायली बघते प्रतिमा आत्या त्यांचा फोटो न्याहाळतायत आणि सायलीला एवढं भारी वाटतं. सायली मनात विचार करते, प्रतिमा आत्या, मला वाटलंच तुम्ही या फोटोकडे नक्की बघाल. मी तुम्हाला तुमची ओळख पटवून देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. काही का असेना, तुम्ही त्याला सुरुवात केली ना, हे फार चांगलं झालं. सायलीला फार भारी वाटतंय हे सगळं. सायलीने एक एक करून आता त्यांना त्यांचा भूतकाळ आठवून द्यायचा असं ठरवलंय. प्रेक्षकांनो, आता काय होईल माहिती का, म्हणजे मी एक इमॅजिन करून सांगते तुम्हाला. या दोघी जणी कधीतरी भाजी पण घ्यायला मार्केटमध्ये जातील आणि तिथं मैपत वगैरे दिसेल या प्रतिमा आत्याला गाडीमध्ये, आणि त्या खूप अशा डिस्टर्ब होतील. मग आता एक एक लिंक त्यांना लागत जाईल. सायली प्रतिमा आत्याला म्हणते, प्रतिमा आत्या, मला माहित होतं तुम्ही लवकर उठाल, पहाटे उठता ना तुम्ही, तुम्हाला पूर्वीपासून सवय आहे ना, तुम्हाला रांगोळी काढता येते का हो आत्या? आता त्या मानेने नाही म्हणतात. मग सायली म्हणते, अरे देवा, मला ना खरं तर दारापुढे रांगोळी काढायची होती, पण मला नीटशी जमत नाही ना रांगोळी काढायला. तसं तर घरातल्या सगळ्यांना उठायला 1 तास आहे अजून, तुम्ही मदत केली असती तर आपण दोघी मिळून काढली असती रांगोळी. आता प्रतिमा आत्या तिला हो म्हणतात, मी मदत करेल म्हणून. सायली खुश होते बरं का आता, आणि म्हणते, हो चालेल प्रतिमा आत्या, मी बाहेर सगळी तयारी करून ठेवते, तुम्ही आंघोळ करून या प्रतिमा आत्या तिला ठीक आहे असं म्हणतात. सायली आता रांगोळीचं सगळं ते ताट वगैरे घेऊन बाहेर प्रतिमा आत्याची वाट बघत असते. ती आता बघते प्रतिमा आत्या येत आहेत, म्हणजे प्रतिमा आत्यानी पुन्हा त्यांच्या फोटोला पाहिलं बरं का. आता प्रतिमा आत्या अशा हळूच आल्यात सायलीकडे. सायली आता लगेच रांगोळी काढायची ॲक्शन करायला लागते. आता म्हणते, या ना प्रतिमा आत्या या, मी इथे रांगोळी आणि रंग आणून ठेवलेत, आणखीन काही लागणार आहे का आत्या? प्रतिमा आत्या म्हणतात, नाही आता काही नको, म्हणजे असं त्या मानेने सांगतात नाही म्हणून. सायली म्हणते, मला ना आत्या कळतच नाहीये कशी सुरुवात करू रांगोळी काढायला, जरा मदत कराल का तुम्ही मला? प्रतिमा आत्या म्हणतात, हो बस मी करते मदत. आणि त्यांनी स्वतः तिथे बसून छान रांगोळी काढलेली आहे प्रेक्षकांनो. आणि ती रांगोळी अख्खीच्या अख्खी काढेपर्यंत यांनी आपल्याला दाखवलंय, अगदी शेवटपर्यंत. सायली अगदी उत्सुकतेने त्या कशी रांगोळी काढतायत ते बघते. खरं तर सायलीने हे प्रसंग शूट केले असते ना प्रेक्षकांनो, तर सायलीचं यूट्यूब चॅनल निघालं असतं. प्रतिमा आत्या येती घरा तोची दिवाळी दसरा असं काहीतरी त्या चॅनलचं नाव ठेवायला पाहिजे होतं. असो, पण असे प्रसंग बघायला भारी वाटतात. एकत्र कुटुंब असलं ना की बघायला पण मस्त वाटतं प्रेक्षकांनो. हल्ली असं खूप कमी दिसतं. तर प्रतिमा आत्याने आता ती रांगोळी काढली आहे म्हणून मी तुम्हाला अशी मध्ये मध्ये एंटरटेन करते. तर फायनली ही रांगोळी पूर्ण काढून झाली आहे आणि सायली अगदी कौतुकाने ती रांगोळी बघते. आणि हा भाग त्यांनी इथेच पूर्ण केला आहे या रांगोळीवर. आणि पुढच्या भागामध्ये खूप इंटरेस्टिंग तुम्हाला दिसणार आहे. जबरदस्त धक्का आहे. या सायलीने ते नाणं प्रतिमा आत्याच्या हातात दिले. दिवाळीला सापडलं होतं ना यांना रांगोळीवर. सायली म्हणते, हे नाणं तुम्हाला ओळखीचं वाटतं ना प्रतिमा आत्या, हे नाणं तुमचंच आहे, हे तुम्हाला पूर्णाजीने दिलंय. आणि हे बघा, हे दुसरं नाणं, ही दोन्हीही नाणी सुभेदारांचीच आहे. प्रतिमा आत्या, तुमचं भर दिवाळी तिथे येणं, मला हे नाणं सापडणं, तर हे देवी आईचे संकेत आहेत प्रतिमा आत्या. आणि प्रेक्षकांनो, सायलीने असं सांगितल्यानंतर प्रतिमा आत्या त्यांची आयडेंटिटी स्वीकार करताय. म्हणजे त्यांच्या लक्षात येते की खरंच आपण प्रतिमाच आहोत. आणि म्हणूनच त्या प्रतापरावांना राखी बांधायला तयार होतात. राखीचा प्रोमो तर तुम्ही पाहिलाच असेल ना. पूर्णाजीने सायलीला पण राखी बांधली आहे की खऱ्या अर्थाने तिने
त्यांच्या परिवाराचं रक्षण केलं म्हणून खूप भारी आहे. आता पुढचे भाग बघायला विसरू नका. ठरलं तर मग रोज आपल्या चॅनलवर ऐका. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.